हाय फ्रेंड, माझं नाव अश्विनी. आज मी एक्सप्लोर करणार आहोत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बिल्डिंग होम. तर चला बघूया. आणि हे जे तुम्ही बघतायत हे ग्रँड स्टेअरकेस आहे. आणि हे तुम्ही बाहेर आम्ही या बरोबर डोमच्या खाली उभो आहोत. हे जो डोम आहे ना, तुम्ही बाहेरून बघत असाल, हे वॉचच्या वरती जो डोम दिसतो, आम्ही बरोबर त्याच्याच खाली उभो आहोत. आणि किती छान असं काम केलेलं आहे. खूप असं मस्त वाटतंय बघायला. इथे ऑफिसर्स बसलेले असतात या बिल्डिंगमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छान असं आहे हे. त्याच्यानंतर हे रेल्वेचं इंजिन ठेवलेलं आहे. आणि हे पहिली कोल्हा ट्रेन होती, खूप छान आहे. त्यानंतर हे सॅम्पल आहे, आपले CST स्टेशन आहे. आणि पूर्ण ह्याने एक देखावा ठेवलेला आहे, कसं आहे स्टेशन, काय स्ट्रक्चर आहे त्याचं. खूप छान असं मस्त आहे. त्यानंतर इथे आम्ही बाहेर आलो तर इथे डेमोसाठी त्यांनी ट्रेन ठेवलेली आहे. ही जी इंजिन दिसते ही वाफेवर चालणारी पहिली इंजिन गाडी होती. त्यानंतर इथे साईडला आपलं CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही पूर्ण बिल्डिंग आहे त्याची. आणि आम्ही काही कामानिमित्त गेलो होतो CSTला, तर थोडं इथे पण फिरायला आलो होतो. त्यानंतर ही बग्गी आहे. खूप जुन्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. आणि आम्हाला जास्त वेळ नव्हता, आम्ही थोडंफार बघितलं. इथे लायब्ररी वगैरे पण आहे. आणि गेम झोनसुद्धा आहे, पार्टीसाठी हॉलसुद्धा आहे, पण फक्त ऑफिसर्स लोकांसाठी आहे. खूप छान होतं हे. आम्ही थोडंसंच बघितलं आणि आमचं काम दुसरीकडे बाहेर जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही इथून निघालो थोडंसंच बघून. तर तुम्हाला कळेलच लवकरच आम्ही कुठे चाललो आहे. हे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू माझा बघत राहा. त्यानंतर इकडनं आम्ही बाहेर पडलो आणि आम्हाला जायचं होतं क्रॉफर्ड मार्केटला, कारण की आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. आणि आम्ही दरवर्षी इकडनंच काही ना काही वेगवेगळ्या वस्तू घेत असतो. म्हणून आम्ही तिघीजणी आलो होतो क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंग करण्यासाठी. आणि हळदी कुंकाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे घरी पण काही वस्तू कोणाला घ्यायच्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता इथे स्टेशनरी वगैरे बाहेर लावलेली आहे. पेन, शॉर्पनर वगैरे सगळ्या वस्तू A to Z वस्तू तुम्हाला इथे भेटतील. त्यानंतर हे टॉप्स वगैरे होते असे लावलेले.
बहुतेक लोकांना हे माहीत पण असेलच. त्यानंतर इथे आम्ही हे बॅगच्या शॉपमध्ये आलो होतो. इथे साडी कवर वगैरे होते. आम्ही खूप विचार करत होतो काय घ्यावं, सगळ्यांना आवडलं पाहिजे या दृष्टीने आम्ही विचार करत होतो. इथे ब्युटी सेंटर आहे. ब्युटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात. आलं तर नक्की विजिट करा. आम्ही सकाळी लवकरच आलेलो होतो, त्याच्यामुळे इथे काहीच गर्दी नव्हती. जर तुम्ही संध्याकाळी याल तर इथे खूपच गर्दी असते. अक्षरशः चालायला सुद्धा जागा नसते. म्हणून लवकरच येण्याचा प्रयत्न करा. काय काय शॉपिंग घ्यायचे ते घ्या आणि पटापट शॉपिंग घेऊन मोकळे व्हा, कारण की गाड्यांना सुद्धा गर्दी असते घरी जाताना. आणि अशा मोकळ्या वेळात तुम्हाला आले की तुम्हाला पाहिजे तसं मनसोक्त सगळं बघता पण येतं आणि व्यवस्थित फिरता सुद्धा येतं. त्यानंतर लास्ट टाईम मी इथे आली होती ह्यांच्या दुकानात, जांबे प्लॅस्टिक. तर इथून मी बॅगा आणि माझं हळदी कुंकाचं पण सामान घेतलं होतं. बघा किती छान छान बॅगा आहेत, पोटलीसुद्धा आहे आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे. ह्या पोटल्या आहेत. यांच्याकडे खूप व्हरायटी आहे. हे मेकअप बॉक्स आहे, बँगल बॉक्स आहे, प्लेन बॅग्स पण आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं येत आहे. लंच बॉक्स पण आहे. हा बँगल बॉक्स आहे. लहान मुलांसाठी पण बॅगा होत्या. तसंच टिफिन बॅग सुद्धा आहे इथे. तर आम्ही इथे जस्ट भाव काढला आणि आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो, कारण की सगळीकडे आपण पहिले बघूया कुठे काय छान भेटतंय असं. परत प्रत्येकाच्या रेट्स हे वेगवेगळे असतात, प्रत्येक शॉपचे रेट्स वेगळे आहेत. या इथे बॅगा पण खूप छान होत्या. नंतर आम्ही गेलो दुसऱ्या दुकानात. या दुकानात आलो तर ह्या भाईने काय मला व्हिडिओ काढून दिलाच नाही. फुल ॲटिट्यूडमध्ये, जसं काय सगळे मी घेऊनच जाणार होती असं त्याला वाटलं की काय का दुसऱ्या माझे कॉपी करतील. आणि मला काय फोटो काढून दिला नाही, तरी पण मी तो पटापट काढल्यानंतर तो मला ओरडला की व्हिडिओ अलाउड नाही आहे. इट्स ओके. जेवढं मी दाखवले तुम्हाला हे बॅगांचं दुकान आहे, म्हणजे तुम्हाला बघितल्यावर पण तुम्हाला एक आयडिया भेटेल का कुठे काय वस्तू भेटतात. मस्जिदच्या बाजूला राईट साईडला जी गल्ली आहे ना, तिथे बॅगेचं दुकान आहे. हे प्लॅस्टिकचं वगैरे दुकान आहे. आम्ही सर्चच करत होतो आम्हाला काय भेटतं, पण पाहिजे तशा वस्तू आम्हाला भेटतच नव्हत्या. त्याने एक आम्हाला दुसरं शॉप सांगितलेलं त्याचंच. परत आम्ही मध्येच विचार केला का हे फ्लॉवर पॉट द्यावा, पण ते पण खूप महाग जात होतं आणि आम्हाला पाहिजे तसं पण भेटत नव्हतं. मग जस्ट प्राईस काढले तर खूपच महाग होतं. पण फ्लॉवर्स, फुलं वगैरे आर्टिफिशियल खूप छान होते. हे बघा किती छान दिसते फ्लॉवर्स. टी व्ही समोर, टी व्हीच्या बाजूला टेबलवर वगैरे ठेवू शकतो. नंतर हे ज्वेलरी बॉक्स आहे. हे 100 रुपयाचे आहेत, पण तुम्हाला ते 100-150 काही प्राईस सांगतात. तर मी एक घेतला माझ्यासाठी आणि एक मी माझ्या बहिणीसाठी घेतला. खूप छान आणि युनिक आहे, मला खूप आवडलं. त्याच्यानंतर एवढं फिरल्यानंतर फायनली आमचं डिसाईड झालं. आम्ही ह्या साडी कवर घेतलं होतं. हे 45 रुपीजचं आहे. हे ह्याच्यामध्ये 2 ते 3 कलर होते, रेड, पिंक आणि गोल्डन. तर सगळे कलर खूप छान होते, युनिक होते, मस्त. आम्ही फायनली ह्याच्या ऑर्डर दिल्या होत्या 30. माझी फ्रेंड आहे, तिच्या घरी हळदी कुंकू करायचं होतं म्हणून तिला हे पाहिजे होतं. त्याच्यानंतर ह्या पण बॅगा आम्ही घेतल्या. खूप छान अशा ह्या बॅगा आहेत, युनिक. कुठेही मॉलमध्ये वगैरे जाताना बॉटल वगैरे काही ठेवू शकतो. त्याच्यानंतर हा एक बॉक्स बघितलेला आपण, ज्वेलरी वगैरे बॉक्स. आपण कुठे लग्नाला वगैरे जातो, सगळं मेकअपचं, सगळं ज्वेलरी, मेकअप सगळं ठेवायला. आणि ही बॅग आम्ही घेतली होती, आमच्या सोसायटीची पूजा होती सगळ्यांना देण्यासाठी. ही होती 35 रुपयामध्ये. आम्हाला खूप छान बॅग भेटली 35 रुपयामध्ये.
कारण की सोसायटीमध्ये ऑल ओव्हर एजचे असतात ग्रुप, आणि हे मुलांसाठी आम्ही हे घेतलं आहे, ही बॅग घेतली होती. आणि आता मी फायनली घरी निघालो. ही बॅग घेतली होती आणि टिफिन बॅग घेतली, आणि आता फायनली आम्ही घरी निघालो. आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी 7 वाजले होते. तर आम्ही सगळे सोसायटीवाले एकाच ठिकाणी बसलो आणि मस्तपैकी कुल्हड चहाचा आनंद घेतला. आणि एवढा छान कुल्हड चहा खूप छानच लागतो, सगळ्यांना माहितीच असेल. थंडीच्या दिवसात चहा खूप छान जातो आणि आपल्या फ्रेंड्ससोबत चहा घेण्याची एक वेगळीच मजा आहे. तर आम्ही मस्तपैकी चहा पिला आणि आमच्या दिवसाची एंड केली. ओके, बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.